श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. मागच्या भागामध्ये आपण अहिंसा म्हणजे काय हे पाहिलं. आत्मवत सर्व भूतेषु, आपल्या देहामध्ये जो आत्मा आहे तोच सर्व भूतांमध्ये आहे याची जाणीव ठेवून आपण इतरांशी वागणं म्हणजे अहिंसा तत्व आचरणात आणल्यासारखं आहे. दुसरा यम आहे सत्य. सत्य म्हणजे खरं बोलणं एवढंच नसून सत्य याचा अर्थ हेही आणि तेही. हेही म्हणजे काय तर हे संपूर्ण जगत, आणि ते म्हणजे काय ते आत्मतत्व. हे जगत ही सत्य आहे आणि ते आत्मतत्व ही सत्य आहे. लक्षात घ्या, नाही का? याचं कारण असं आहे की शेवटी हे जगत म्हणजे काय हो, हे भगवंतानी निर्माण करून स्वतःच त्याच्यामध्ये प्रवेश केलेला असा हा मायेपासून बनवलेला एक सारा अथांग असा हा सागर, अथांग असा पसरलेला हा सगळा विश्वाचा पसारा. मग याला खोटं कसं म्हणणार? भगवंताने निर्माण केलेली ही सारी त्याच्या कर्तृत्वाने, त्याच्या इच्छाशक्तीने निर्माण झालेली आहे, आणि म्हणून हे जगतही सत्य आहे आणि ते निर्माण करणारा तो भगवंतही सत्य आहे. हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. दोरी पाहिल्यानंतर आपल्याला साप वाटतो, आणि साप आहे असं वाटल्यामुळे आपल्याला भीती वाटते. तर दोरी म्हणजे साप नव्हे हे बरोबर आहे, पण दोरीला साप समजण्यामुळे आपल्याला जी काही भीती वाटते, साप दिसणं हे सत्य आहे. त्यामुळे निर्माण होणारी भीती हे पण सत्य आहे. मग आता सत्य म्हणजे नेमकं काय? भ्रमनिरास होणं आणि द्वंद्वविरहित होणं म्हणजे सत्य. म्हणजे काय की आपल्या मनामध्ये भ्रम निर्माण होतो. दोरीला आपण साप समजतो, हा भ्रम आहे. त्या भ्रमातून आपण बाहेर पडणं म्हणजे सत्य. म्हणजे काय की साप आहे आणि म्हणून आपल्याला भीती वाटली, हे जरी सत्य असलं तरी तो साप नाही, ती दोरी आहे हे समजून घेणं हे खरं अंतिम सत्य होय. आणि म्हणून आपल्याला जो काही भ्रम झालेला असतो त्या भ्रमातून आपण बाहेर येणं, मनामध्ये जे काही द्वंद्व चालू असतं, जाऊ की नको, करू की नको, या द्वंद्वातून बाहेर यायचं आहे. शीत उष्ण, नाही का, सुख दुःख, जय पराजय, हा सारा द्वंद्व आहे. या द्वंद्वातीत व्हायचं आहे, याला सत्य असं म्हणतात. तिसरं आहे अस्तेय. अस्तेय म्हणजे चोरी न करणे, हा तर भाग आहेच, पण चोरीचा विचार सुद्धा मनामध्ये येऊ न देणे हे अस्तेयचं खरं लक्षण आहे. चौथा यम आहे ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य म्हणजे स्त्रीपासून अलिप्त राहणं, नाही का, स्त्रीशी संग न करणं एवढाच संकुचित अर्थ नसून ब्रह्मचर्य याचा अर्थ आपल्या इंद्रियांवर संयम मिळवणं, इंद्रियांवर ताबा मिळवणं, इंद्रिये आपल्या ताब्यात ठेवणं आणि इंद्रियांना आपण आपल्या मनाप्रमाणे वापरणं, याला ब्रह्मचर्य म्हणतात. त्याच्यानंतर आणखीन एक अर्थ असा आहे ब्रह्मचर्य, त्या ब्रह्माची चर्या. म्हणजे चर्या याचा अर्थ दिनचर्या, म्हणजे आपण दिवसामध्ये जे जे काही करतो ते. ब्रह्माची चर्या म्हणजे ब्रह्माला समजून घेणं, त्याला जाणणं, त्याच्याबद्दल चर्चा करणं, त्याच्याबद्दल वाचणं, त्याच्याबद्दल ऐकणं,
त्याचं ध्यान करणं, त्याचं चिंतन मनन करणं, ब्रह्माबद्दल साऱ्या गोष्टी करणं म्हणजे ब्रह्मचर्य. आणि शेवटचा 5वा आहे अपरिग्रह. अपरिग्रह म्हणजे काय? साठा न करणे, एखाद्या गोष्टीवर आपला अधिकार आहे असं न मानणे, निर्मोह होणे, अनासक्त होणे. आपण या जगामध्ये अनेक गोष्टी नुसत्या जमा करत असतो, वस्तू साठवत असतो, परंतु शेवटी आपल्याबरोबर काय येणार आहे याचा आपण विचार करावा आणि या वस्तूंमध्ये आणि वास्तूमध्ये गुंतलेलं आपलं मन काढून घ्यावं म्हणजे अपरिग्रह. पक्षी म्हणा, प्राणी म्हणा, हे कधीही साठा करून ठेवतात का? नाही का? एखादा पक्षी संध्याकाळच्या जेवणासाठी काही बरोबर घेऊन आलाय का असं आपल्याला दिसतं का? नाही. ते काय करतात? आत्ता या क्षणी मला भूक लागलेली आहे, चारा शोधतात, चारा खातात, शांत होतात. प्राणी पक्षी आपापलं भक्ष्य शोधतात, खातात, तृप्त होतात. ते साठा करत नाहीत. दुपारी काय खाऊ, संध्याकाळी काय खाऊ याचा विचार करत नाहीत. उद्यासाठी ते काळजी करत नाहीत. आणि म्हणून आपल्याला इतर प्राणी पक्ष्यांप्रमाणे जर वागता आलं तर आपल्याला अपरिग्रह हे यम पालन करता आलं असं समजायला हरकत नाही. त्यानंतर 5 प्रकारचे नियमसुद्धा आहेत. आता नियम म्हणजे काय? नियम म्हणजे कायदा, नियम म्हणजे चौकट, नियम म्हणजे एक विशिष्ट वागण्याची पद्धत. हे जरी असलं तरी नियमांनी आपलं आचरण असावं, नियमांनी आपण वागावं, आपल्या सवयी तशा असाव्यात, हाही एक नियमाचा अर्थ आहे. आता हे जे नियम आहेत ते सुद्धा 5 आहेत. पहिला नियम आहे शौच. शौच याचा अर्थ शुद्धता, पवित्रता, स्वच्छता, निर्मलता. शरीर आणि मनाची अंतर्बाह्य शुद्धता असली पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्या बोलण्याची सुद्धा शुद्धता असली पाहिजे, आपल्या विचारांची सुद्धा शुद्धता असली पाहिजे आणि आपल्या आचारांची सुद्धा शुद्धता असली पाहिजे. म्हणून शौच म्हणजे आचार, विचार, उच्चार या तिन्हीचं शुद्धीकरण. शरीराचं शुद्धीकरण, मनाचं शुद्धीकरण, बुद्धीचं शुद्धीकरण, अंतर्बाह्य शुचिर्भूत होणं म्हणजे शौच. त्याच्यानंतर संतोष. संतोष याचा अर्थ आनंद, हर्ष, प्रसन्नता, तृप्तता, समाधान. माणसाने कधीही दुःख करायचं नाही, माणसाने कधीही असमाधानी राहायचं नाही. आमच्या गोंदवलेकर महाराजांचं एक वाक्य फार सुंदर आहे त्यात समाधान. नाही का? आहे त्यात समाधान मानायचं. जे काय आपल्या वाट्याला आलेलं आहे ते भोगायचं, शांतपणे सहन करायचं, तक्रार करायची नाही. आहे त्या गोष्टीमध्ये समाधान मानायचं, संतोष मानायचा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण दुसऱ्याशी कधीही आपली तुलना करायची नाही. माझं असं, त्याचं तसं असं म्हटलं की आपल्याला दुःख होतं. म्हणून आपण इतरांकडे न पाहता, इतरांची चर्चा न करता, इतरांविषयी न बोलता आपण आपल्या स्वतःविषयीच पाहणं, स्वतःकडे काय आहे याच्यामध्ये आनंद मानणं, संतोष मानणं हे आहे. त्याच्यानंतर पुढचा नियम आहे तप. तप याचा अर्थ तापणे, तप्त होणे, आपल्या शरीराला त्रास करून घेणे. हे सगळं का करायचं? तर त्याची शरीर शुद्धता व्हावी, नाही का? आत्मप्राप्ती व्हावी यासाठी आपण देहाला कष्ट द्यायचे, देह झिजवायचा, भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करायचा, तपश्चर्या करायची, जप तप करायचं, मनातल्या कामनांचा त्याग करणे हे सुद्धा तपामध्ये येतं. आपण तप करत असताना निष्काम व्हायचं आहे आणि निष्कामतेने या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. म्हणून मनामध्ये कुठल्याही प्रकारच्या कामना नको, विचार नको, अपेक्षा नको.
इच्छा नको. त्याच्यानंतर पीडा सहन करणे, नाही का, ज्या काही पीडा होतात, त्रास होतात, त्या सहन करायच्यात, सोसायचं आहे. साधना करताना मनावर संयम ठेवायचा आहे. व्रतस्थ राहायचं आहे, तप करायचं आहे. आता तप याचा अर्थ 12 वर्षाचा काळ हा सुद्धा एक अर्थ आहे. आणि म्हणून कोणत्याही चांगल्या गोष्टी आपल्या मनामध्ये बिंबवण्यासाठी, आपल्याला त्याची सवय लागण्यासाठी सातत्याने 12 वर्षे कराव्या लागतात. तेव्हा कुठं आपल्याला त्या सवयी जडतात. म्हणून आपल्याला कोणताही बदल करायचा असेल, कोणतेही गुण घ्यायचे असतील, कोणत्याही चांगल्या गोष्टी स्वीकारायच्या असतील, तर सातत्याने त्या 12 वर्ष कराव्या लागतात. आणि म्हणून 12 वर्षाचा काळ हा तपश्चर्येचा काळ असं मानलं जातं. एवढा काळ जेव्हा जातो तेव्हाच एखादी गोष्ट साध्य होते, एखादा गुण प्राप्त होतो आणि तो आपल्या मनाचा स्वभाव बनतो. आणि म्हणून तपश्चर्येला महत्त्व आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे स्वाध्याय. स्वाध्याय याचा अर्थ स्वतःबद्दल केलेला अभ्यास. स्वचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे मी कोण आहे हे जाणून घ्यायचं आहे. मी का जन्माला आलो, माझ्या जगण्याचा अर्थ काय, माझ्या जगण्याचा उद्देश काय, या मानवी देहाचा मी कसा वापर करतो आहे, भगवंताची प्राप्ती मी करून घेऊ शकतो का, मनाची मलिनता मी कशी घालवू शकतो, माझ्या बुद्धीचा मी वापर कसा करू शकतो, विवेक वैराग्य या गोष्टी मी कशा आचरणात आणू शकतो, आत्म्याबद्दल परमात्म्याबद्दल मला चिंतन मनन करता येतं का, मला वाचन श्रवण मनन चिंतन या गोष्टी करता येतात का, या गोष्टींचा ध्यास घेणं आणि या गोष्टी सतत करणं म्हणजेच अभ्यास करणं. स्वतःचा ध्यास घेणं, स्वतःचा अभ्यास करणं याला स्वाध्याय असं म्हणतात. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही प्रकारचे प्रमाद न करणं, हाही एक स्वाध्याय आहे. जाणून बुजून एखादी चूक आपण कधीच करायची नाही. अजाणतेपणी जर झाली तर त्याबद्दल आपण क्षमा याचना करून त्या चुकीचं परिमार्जन करायचं आहे. हा स्वाध्याय आहे. त्याच्यानंतर शेवटचा नियम म्हणजे ईश्वर प्रणिधान. ईश्वर प्रणिधान म्हणजे आपण केलेली सर्व कर्मे ईश्वराला अर्पण करणे, त्याला सर्वोच्च मानणे आणि त्याच्याशिवाय अन्य कुणीही नाही अशी अनन्य भावना आपल्या मनामध्ये निर्माण करणं, मनाची ही अवस्था प्राप्त करणं, अनन्यता प्राप्त करणं, भगवंताला शरण जाणं, भगवंताला समर्पण होणं आणि भगवंतावर विशेष प्रेम करणं, भक्ती करणं म्हणजे ईश्वर प्रणिधान. अशा प्रकारे माझ्या भक्तांनी साधकांनी यमनियमांचं पालन करून आत्मज्ञान प्राप्त करून घ्यावं आणि आत्मज्ञानाला अडथळा येणाऱ्या सर्व गोष्टींचा त्याग करावा. मला जाणणाऱ्या शांत स्वभावाच्या गुरूंजवळ जाऊन त्यांना माझंच स्वरूप समजून त्यांची सेवा करावी. कोणत्याही प्रकारचा अभिमान धरू नये, अहंकार करू नये, कोणाचाही मत्सर करू नये, नेहमी सावध असावं, मीपणाचा भाव सोडावा, माझं म्हणू नये, गुरु आणि भगवंताबद्दल निस्सीम प्रेम ठेवावे, तत्त्व समजून घेण्याची जिज्ञासा बाळगावी आणि कोणत्याही प्रकारची घाई न करता शांतपणे आनंदाने प्रेमाने या गोष्टी घडवून आणाव्या. कोणाचेही दोष पाहू नये आणि आपल्या दृष्टीमध्ये दुसऱ्यांचे दोष पाहण्याचा हा जो एक वाईट दोष आहे तो काढून टाकावा.
निरर्थक आणि असत्य भाषण करू नये. पत्नी, पुत्र, घर, दार, आप्तेष्ट, धन या सर्वांमध्ये एकच आत्मा असल्यामुळे सर्वांची सुखदुःखे स्वतःसारखीच आहेत असा सगळीकडे समभाव ठेवून आपण तटस्थ राहावे. आत्मा स्वयंप्रकाशी आहे, सर्वांचा साक्षी आहे. स्थूल आणि सूक्ष्म या दोन्ही देहांपासून तो वेगळा आहे. हे आपण समजून घ्यावं, जाणावं. जसा अग्नी हा लाकडाशी संबंधित असून लाकडाच्या आकाराप्रमाणे लहान मोठा वाटतो, पेटणारा आणि विझणारा असे लाकडाचे गुण अग्नी स्वतः घेताना दिसतो, त्याप्रमाणे आत्मासुद्धा देहामध्ये असल्यामुळे देहाच्या भिन्नतेमुळे आत्मासुद्धा भिन्न भिन्न दिसतो. आपल्याला तसं जाणवतं. परंतु सर्वांच्यामध्ये असणारा आत्मा एकच आहे, एकसारखाच आहे. तो कमी नाही, जास्त नाही, लहान नाही, मोठा नाही. जेवढा आहे तेवढाच आहे. मुंगीमध्येही तो असतो आणि हत्तीमध्येही तो असतो. हत्तीमध्ये आहे म्हणून तो मोठा आहे आणि मुंगीमध्ये आहे म्हणून तो लहान आहे, असा भेद आत्म्यामध्ये करू नये. गोपाल कृष्ण भगवान की जय.